नमस्कार, कलमबीर मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत। धाड नाका येथे सरपंच देवाभाऊ दानगे यांच्या नेतृत्वात शिवभक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक सोहळा जल्लोषात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जय भवानी, जय शिवराय आणि धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी छत्रपतींच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला। धाड नाका येथील हा उत्साह शिवभक्तांच्या एकोप्याचे आणि निष्ठेचे प्रतीक ठरला आहे। जय भवानी, जय शिवराय। आज धाड नाका मित्रमंडळ यांच्या वतीने धाड नाक्यावर सरपंच देवाभाऊ दानगे यांच्या नेतृत्वात धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांचा दुग्धाभिषेक हा कार्यक्रम आयोजित केला गेला। हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे सर्वांना आणि सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की संजूभाऊ यांनी शिवाजी महाराजांचा सन्मान इथं केला गेणार नाही, ते शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड हे सतत उभे राहिले आहे आणि राहणार आहेत। त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, जसे की बुलढाण्यामध्ये आपण पाहता, आमच्या मागे रायगड म्हणून एक कमान आहे। अशा सर्व बुलढाण्याला रायगड, प्रतापगड, सिंहगड सर्व प्रकारच्या कमान हे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाण्यात दिल्या गेलेल्या आहेत। आणि आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी जे आता आपण कोल्हापूरच्या प्रकरणामध्ये हे सर्वांना परिचित आहे, या प्रकरणामध्ये शिवाजी कोण होता असे जे पुस्तक हे लिहिलं गेलं त्याच्यावर आक्षेप घेत आणि त्या प्रकाशकाला थोडं एक तंबी देण्याचा प्रकार संजूभाऊंनी केला आणि तो सगळ्यात उत्तम केला। या बाबत आम्ही सर्व मिळून इथे संजूभाऊ गायकवाड यांचा दुग्धाभिषेक कार्यक्रम आज आयोजित केलाय आणि असाच कार्यक्रम आम्ही आमचे संजूभाऊ यांच्यासाठी रोज दुग्धाभिषेक करू तरी सुद्धा कमी आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आमचं नाही, सर्वांचं नाही, तर सर्व जगाचं एक दैवत आहे। या दैवतासाठी आम्ही झटत आहोत, तर संजूभाऊ झटत आहे आणि यांचं नाव कुठेही कमी लेखलं गेलं असं कोणी कदापि सहन करणार नाही। त्यानंतर हे संजूभाऊच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आणि सर्व सुद्धा हे सांगणार की कुठेही शिवाजी महाराजांचं नाव हे एकेरी घेतलं जाणार नाही। शिवाजी महाराजांचं नाव घेता समय हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच घेतला जाईल आणि इथेच नाही तर पूर्ण जगात हे छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव घेतलं जाईल। धन्यवाद। हम तुम्हारे साथ हैं।